पारगाव येथील शेतकऱ्यांनी उसाचे पाचट जाळताना आग उग्र रूप धारण केल्याने बाहेर न पडता आल्यामुळे शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झालाय। राज्यभरात सुरू असलेल्या 10वीच्या शालांत परीक्षेत मराठी प्रथम भाषेच्या व्याकरण विभागावर प्रश्न उपस्थित झाला असून शिक्षण तज्ञांनी किमान कठीणतेची पातळी ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे। अकोट शहरातील एका छोट्या व्यावसायिकाला स्कार्फ घालून आलेल्या महिलेने 500 व 100 रुपयांच्या बनावट नोटा दिल्याची घटना सोशल मीडियावर चर्चेत आल्याने अकोल्यात बनावट नोटा रॅकेटचा प्रश्न उपस्थित झाला आहे। सोलापूरच्या तळे हिप्परगा गावात माहेरी गेलेल्या बायकोने परत येण्यास नकार दिल्यामुळे तरुणाने शेवटचा व्हिडिओ तयार करून बायकोच्या साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सहकार विभागाच्या सूत्रांनुसार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होऊ शकते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातानंतर 25 दिवस झाले तरी कारण स्पष्ट नाही। अनेक नेत्यांनी घातपातचा संशय व्यक्त केलाय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अनुभवाचा उल्लेख करत विधानसभेपूर्वी विधान केले। त्यांनी म्हटले की मी 4-5दा या विमानातून प्रवास केला आहे। सीबीडी वेलापूर मधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत 51 बनावट वैयक्तिक कर्ज खातेधारकांनी सरकारी कंपन्यांची बनावट ओळखपत्रे व वेतन प्रमाणपत्र सादर करून तब्बल 6,90,00,000 रुपयांची फसवणूक केली। नवी मुंबईत 12 परदेशी विद्यापीठांची नॉलेज सिटी तयार होत असताना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तपासणीत देशभरातील 32 विद्यापीठे बनावट असल्याचे उघडकीस आले, ज्यात महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांचा समावेश आहे। IIT मुंबईच्या वसतिगृहात रात्री उशिरा 2 विद्यार्थ्यांमध्ये वादानंतर एका विद्यार्थ्यांचा खोलीतून 7.65 मिलीमीटरचा 5 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून पवई पोलीस तपास करत आहे। चेन्नईमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत इंटर्नशिपसाठी गेलेल्या जळगावचा पाळधीतील 21 वर्षीय जय नरेंद्र पाटील समुद्राच्या लाटेत वाहून गेला। जयसह आणखी 2 जण बेपत्ता असून प्रशासन युद्ध पातळीवर शोधकार्य करत आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।